मोठी झाली घरी आणती तुमच्या आटीचा तर कसं त्याला घरी नका ठेवजा तुम्ही. ते तुम्हालाच करावं लागेल सर हागमुत्याची. कोणली ती लेंड साफ करीत आणि कोण त्याला दवा भाजी कोण त्याला खाऊ घालीन चमच्यानं. चमच्यानं खावं लागते नळीन टाका लागते कोणाला माहिती आहे कोण टोली ही अशी बरी आणती गावातली लोक अटीचा तुला वाचोरे गडा मला वाचोरे बा वाचून त्या डॅनीले हुशाला म्हणतात ना बाबा मागायला फाशी लागली मला जन्म ठेपून पोलीसवाले येतील पकडून येतील का जेल होईन मला जेल वाचोरे वाचो. तुम्ही मला सांगा बुडीबा मी काय करू मी मी काहीच नाही करू शकत ना कारण तुम्ही नाही केलं मग तुम्हाला भोगायला लागेल ना त्याची सजा. मी काय करू शकतो मग तुमच्यापैकी मी गुतू बाबा मी अटकू काय मला सजा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटते का मी जेलमध्ये गेलो पाहिजे. मा म्हणणं तसं नाही आहे पण तू वाचू गड्या काही ना काही डोकं लावतो खरंच ना शिवला लागलेच तर पैसे घे वाचू पण गड्या मी सुटका कर येतो ना आता. ताजे ताजे आंबे शेवटचा माल शेवटी घ्या खाऊन चालला पुढे 1 वर्षावर सीजन चला घ्या रे आंबे. काय ना रे आंबे आले जाय ना पुढे आमचं महत्वाचं बोलणं चालू आहे ना. करून गेला तर आंबे अटीसा पुढे हो जातो रे आंबे थांबा तुमचं कांड जाय घरी थांबा तुम्ही काय कर गड्या शिवला वाचू तुम्ही वाचू. बाबा तुम्ही एवढे हातपाय जोडून राहिले तुम्हाला एक आयडिया सांगतो मी शेवटची. बरोबर सांग बा कोणती आयडिया तू सांग. आता तुम्हाला एकच जण वाचू शकते डिसा डॅनीचा भाऊ झांगो त्याच्या जो जाणे बसणे त्याला बैकून देणे फक्त त्याला चार्जिंग करत राहा तुम्ही मग बरोबर व्यवस्थिशीर होते आणि त्याच्या नाताले डॅनीच्या. पुढे बा तुम्ही जर त्या डॅनीच्या घरचे जर हाताशी घेतलं की नाही तुमचं काहीच बालवी वाका नाही होत. हो अनुभव दवाखान्यात तर घेतले होते आपण त्या हाताशी पण ते उलट झालं ना तो डॅन्या त्याचं ऑपरेशन झालं ना होश आला ना त्याला आपण करून पाहिलं नाही का दवाखान्यात. पण ते दवाखान्यात झाला ना घरी करा घरी बिल्डिंग लावा तुम्ही त्याला घरात येऊ नका असं ना देऊ तो लपले खोर आहे ढमू काय टमू काय असं द्यानं चढून तर घरची द्यान त्याच्या बैकून. हा बोल असं केल्याशिवाय मिळेल नाही तुम्हाला. त्याच्या घरातले जोपर्यंत विरोधात जात नाही तोपर्यंत तुमचा मिळत नाही. त्याच्या घरची विरोधात गेले की मग तुमचा मिळेल. म्हणजे घरचे बैकून ते म्हणतात. हो मी आता असंच करतो त्याच्या घरी जाऊन बसतो मी आता त्या दोघे आजी नाताईला बैकून देतो झांगोली बी झांगोच्या नाताली बी. हो जा तुम्ही जा पैसे काढा पहिले आयडिया दिली ना देतो ना बा पण सध्या नाही मला पहिली निपटू दे आता काय तर मग पैसे घेतो. बरोबर मग दे जातो रे बा मी पटकन जातो बा पाहतो. रे आंबे अरे गड्या शिवला आंबे आले उसळीचा कोणतीला मागच गेला काय झेमेलाच नाही का घोर तर नाही रे. दिला गेला पुढे पळत हा आंब्यावाला त्याच्या मागे गेला. जाऊ दे आपले काय घेणे दे नाही जाऊ दे मोठ बेटारा आपण टेन्शन आपलं टेन्शन वेगळा. हा प्लॅन दिला हा सक्सेस होईल का. सक्सेस हो ना हो मला काय घेणं देणं आहे बे बोथराचं मला काही करायला लागत फक्त बला काढली मी डोक्याची का नाही तर हा मॅट करत पण दिल्या. बरं केलं तुम्ही बरी बोला काढली हे. मला फक्त आता त्या समाज शोकाला पाहिजे नाही सायच्यानं माझे पैसे दिले नाही त्याचं फोन करतो तो उचलत नाही उचलते तो म्हणजे उद्धट बोलते मला तो त्याचा गेम करतो मी. चाल बरं वावरात चाल भेटू त्याला आता डायरेक्ट. हो चाल ना बा चाल ना चाल. अरे पण आपण वावरात झाले का त्या खोबलीवरून त्याचं दोघं असं मेळ झालेलं का आपण जायला का. अरे त्याच्या मेळाचा विचार करीन तर आपले पैसे कुठे निघतील रे बाबा. आपले पहिले पैसे काढणार आपल्याला त्याचा मेळ फेड जाऊ दे तुल्यात काय घेणते नाही आपल्याला आपला पैसा महत्वाचा आपल्याला. चाल चाल कारगडा मारती आले गड्या हे घरी सरपंच शांताराम भाऊ तुझ्या बुडा झाली वाटते बुडी तब्येत चांगली. हो झाली न वा तब्येत चांगली आहे. तो दवाखाना का आंडू का बापा लय मोठा दवाखाना आहे. हा बुडा म्हणे 5-6 लाख रुपये लागले म्हणे बाबू. हो वाचायला पाहिजे हो बापा डॅनी बुडा लय चांगला बुडा आहे बापा लय चांगला. खरंच वाचायला पाहिजे तो बुडा खरंच लय चांगला आहे. बरं शांताराम भाऊ सरपंच मुंशीराम भाऊ आले का घरी कशी काय बुडी तब्येत. चांगली आहे गड चांगली. हो बापा तेच पाहिजे होतं बाबा त्या मंदिरात येऊन बसलो आम्ही देवाला साकडे घालून राहिलो की डॅनी बुडा चांगला हो बापा. हो डॅनी बुडा चांगला खारे घडो पेरणी पाण्याची काय लाई ना. अरे सरपंच काही टेन्शन नाही घे तुम्ही पेरणी पाण्याचं काही टेन्शन नाही घेऊ. अरे काय बोलून राहिला मारते तू. वावर पुढीच पाडता का बा हो की पेरण्या करायच्या नाही. अडलं पेरत राहिला का शांताराम भाऊ ट्रॅक्टरनं पेरलं हो आपले पाटील आहेत की नाही मोठे पाटील त्याने डायरेक्ट सांगून दिलं की यायचं पेरून टाक
त्यानं बिजवाई बी आणली, खतही त्यानं आणलं आणि त्यानं पेरून बी टाकलं. आपलं रे गड्या, आपलं माती. आता शांताराम बहुजन सरपंच पेरले नंतर आपलं पेरलं नाही जाणार का? पेरलं आपलं बी, हे चांगलं झालं बा. आता तुम्ही तिकडे दवाखान्यात राहून राहिले. तुम्ही 4 दिवसाचा की 8 दिवसाचा कोणालाच माहीत नव्हतं, बुड्याचं तब्येतचं काही माहीत नव्हतं. मग काय करा, तर घ्या पेरून. पाटील म्हणत घ्या पेरून, मग घेतलं पेरून. बरं गड्या, चांगलं केलं. पण शांताराम भाऊ लय दिवस लागले ना त्या बुड्याला दुरुस्त व्हायला. हो ना बा, अरे काय सांगतो तू, ऑपरेशन करायला लागले बुड्याची 2-3. लय अवघड परिस्थिती, क्रिटिकल कंडिशन होती बुड्याची. मर्यादनं वाचत होता, पण बुडा मोठ्या हॉस्पिटलला चांगल्या डॉक्टरजवळ होता म्हणून वाचला. मी नेलं म्हणून बरं झालं, नाही नाही घरचे तर बाबा त्याच्या सरकारी दवाखान्यात नेणार होते. तो झाबऱ्या आणि त्याचा आबा तो झांग्या बुड्या, तो सरकारी दवाखान्यात नेतो म्हणून भावाले. असेच माझं तो जाते घरची. तर त्याचा विषय बंद कर बा, हागल्या ठिकाणी विषय काढू नको त्याचा. त्याला काही घेणदेन नाही. त्या झांगू बुड्याले तर भाऊ मेला काय, त्या नाताले तर आबा मेला का, काही वाटत नाही त्याला, काही घेणदेन नाही त्याला. नाही बा, आपण काही विषय काढत नाही. आबा या, थकले असताना तुम्ही. देवलाल भाऊ गावातले लोक होते म्हणून वाचला तरी तो बुडा. खलास झाला असता राजा. त्या घरचे तर निघून आलाय का घोसोडीचे. हो बा हो, आतल्या लोकांची पुण्य त्याच्यावर. वर्गणी केली बा गावामध्ये, त्याने पैसे लावले लोकांना बुड्याले. आणि घरचे येईल काय किव नाही भोसोडी येईल, नुसतं आहे तर खायला पाहिजे देईल, त्याचा वावर गोड लागते देईल. हा देवलाल भाऊ, हा जमानाच तसा. चाल बा चाल, आपण येऊ वारातून मारून चक्कर. हो देवलाल भाऊ. आलं रे आलू बोंगे, लक्षात या कोणी शाळा केली, या कोंदिल्यानं डंगऱ्यानं शाळा केली. या कोंदिल्यानं गेम केला म्हणून त्या डॅनी बुड्यानं लेटर लिहून दिलं त्या बुड्याला कागदा. त्या बुड्याचा डाऊट सही होता, मोतीराम बुड्याचा. कोणी गावातले ऐकत ना. आता आपल्याला पुरा आळ झाला. आता पाय कसा गेम करतो तो त्या कोंदिल्याचा. पण हा गेम झाला कशासाठी असेल, काय कारण काय असेल की या कोंदिल्यानं डायरेक्ट त्या डॅनी बुड्याले डायरेक्ट म्हणजे मारायचीच कोशिश केली ती. काऊन पण असं काऊन केलं असेल त्यानं. डॅनी बुड्याचं इस्टीट जास्त आहे का, प्रॉपर्टी वावरो पैसा गिसा, पैशासाठी बी खून गिन होऊ शकतात. मारू शकते कोणी. अरे बाबा, डॅन्याचं काय रे भाऊ, सारं लुगड्यात गमवलं त्यानं. हो, बाई बाटली दारू याच्यातच गमवलं त्यानं झालं. अत्तरचा बोया लागेल त्या जमिनीले, काय सांगा रंग होता त्याचा. आता पुरा खा होईला तो. इस्टीसाठी तर काही कोणं मारलं नाही त्याले, म्हणजे पुरा नंगचोट होईला तो. म्हणजे खुरपू घेऊन निघेल जाणारा होईला तो. तो काही म्हणजे झेमेला नाही, दुसराच काहीतरी मॅटर असेल त्याचा. एवढा माझेल होता कार बा, बाई बाटली दारू. बाईसाठी नशीन झालं सायाचा कांड. काय माहीत बा, तिने माहीत आपल्याला कायसाठी झालं तर. ती त्या मोतीराम बुड्यालेच माहीत कायसाठी झालं. फक्त आपल्याला पोता काढायला सांगितला, कोण काय कांड केलं तेवढं आपण काढला. आता भाषा येते की नाही खबर घेऊन. अरे मा भाषा बी हिंना खबर घेऊन, टेन्शन नको घेऊन तू. आता येते तो. अरे आला गड्या, भाषा नाव काढलं, भाषा हजर 100 वर्ष आयुष्य भाषेली. तर काय भाषा, काय खबर आहे. अरे तो कोंदिल्या डोंगरा माझाच होता. त्यानंच त्या डॅनी बुड्याचं कांड केलं, त्यानंच मारलं त्याला आणि तिकडे डबरात नेऊन टाकून दिलं गटारात. सरी शाळा भरवल्या त्या कोंदिल्यानं. हा भाषा तोच आहे तो कोंदिले. कोंदिल्याच नाही याच्या, अजून तो शिवल्यान बबने बी दोघंही जण. त्या दोघांचा बी हात आहे याच्यामध्ये. बुड्याला आयडिया द्यायचे, पैसे घेऊन राहिले ते. म्हणजे शिवल्या बी वायत्या गंगेत हात धुवून घेऊन राहिला समजा, त्याचा तो सरको करे आणला गेलाय. शिवल्याचा काही हात आहे, शिवल्या गिवल्यानं मारलं का काही. नाही शिवल्यानं मारायला गेले काहीच नाही. शिवल्या फक्त त्या डोंगऱ्याला आयडिया देऊन राहिला, तू असं कर, तू तसं कर. आता तो डॅनी बुड्याचा झांगू भाऊ आहे म्हणतात, डुप्लिकेट त्याचा. आणि तो नातू आहे झाबरू. त्याला भेटायला सांगितलं बा कोण दिलेलं शिवल्यानं. अशी आयडिया दिली शिवल्यानं त्याला. एका माळीने मुनी आहे ना ती, त्यालाच फोन लावता ना रे कोण दिल्यानं. बरोबर आहे ते. म्हणजे याचा अर्थ असा की शिवल्या वाचवायचा प्रयत्न करू राहिला कंदिलेली. मग आता कसं आपल्याला कंदिल्या गेम करायला लागेल. कसं कंदिल्याचा जास्त पैसा, तर कसं त्याचा पैसा व्हायचाच लागेल भाषा आपल्याला. हो मामा, आपल्याला व्हायच्या गंगे हात धुवून घ्यायला पुरता. गड्या म्हणजे काय करू राहिले रे गड्या, काय धंदा आहे तुमचा. तुला काही करायला लागते का आता. तुझे काम झालं ना, तुला माहीत पडलं ना कोण मारलं, काय झालं, कसं केलं. आता आमचं काम पुढचं आम्हाला करू दे. आम्हाला काहीतरी सारखं करायला लागेल ना बा. रे इतक्या दूर आलो तू.
त्याकडून तर काय फी घेऊ शकत नाही आम्ही. आणि तू आज मामा आज भाऊ तर कसं मग आता काय नाही की रोजदारीत लागेल ना बुवा मला. तू गड्या असं नको करू. ते तू नको सांगू मला आता काय करायला लागतं काय नाही. हा चालेल भाषा का बरोबर शाळा घेऊन मोकळं चाल बा भाषा. वायत्या गुंगेत आपल्याला हात धुवून घ्यायला पुरते चाल कर कोण दिलेलं ब्लॅकमेल आता. मामा मामा भाऊ बी बेकार आले का जमवलं या नोटच्या आधी जमवलं. बाबा कुठे फोन लो तिकडे तो. अरे हो गड्या आलो भुंग्या. काही जमलं की नाही आपलं लागला की नाही मेळ लावला की नाही तो पत्ता. बरं हो ना गुड्डूबा मी आता तुम्हालाच फोन लावून राहिलो. हो लागला पत्ता लागला हो. माया शेक बरोबर आहे का त्यानंच करेल कांड. हो गुडबा 100% तुमचा शेक बरोबर आहे. त्या कोंदिल्यानं शाळा भरवल्या सारी ह्या हरामखोरान कोंदिल्यानं. सर्व गोष्टी या कोंदिल्यानंच केल्या कोंदिल्यानंच. हां कोंदिल्यानंच बुड्याला मारलं. कोंदिल्यानंच त्या डबऱ्यात नेऊन टाकलं. सारी शाळा कोंदिल्याची. जी डॅनी बुड्याने लिहून दिलं तुम्हाला कागदा ते खरा सत्य आहे. बरं ते मोबाईलमध्ये ते व्हिडिओ काढतात तो काढला पण. हो काढला बुडबा काही टेन्शन नाही घेऊ. बरं तो व्हिडिओ आहे की नाही पद्धतशी ठेवतो फक्त तू आता. बस आता गड्याला सुट्टी झाली की येतोच मी घरी आल्यावर पाहतो त्या कोंदिल्याची. हां पोलिसच घेऊन जातो त्या घरी डायरेक्ट साय गेले आणि बेळठा केला होता भाऊसडी गेले. माझ्या दोस्ताने मारला साय गेला. हो बुडबा तसंच करता. पण का या डॅनियाला मारलं पण या डॅनियाचं ना इस्टेट आहे ना फिस्टेट आहे ना प्रॉपर्टी कोणतीच काही गोष्ट नाही ना. डॅनी बुड्याले त्या कोंदिल्यानं मारलं कसं काय. याची काही जुनी दुश्मनी नाही ज्यानी दुश्मनी अशी म्हणून. अरे बाबा हा विषय लय गंभीर आहे. आता काय सांगावं तुले. आता प्रत्यक्ष तू भेटला की मग सांगेन तुझी विषय काय होता कशी दुश्मनी झाली आहे ही तर. सांगा ना बा फोनवर सांगा ना काय आहे तो मॅटर. नाही आता फोनवर सांगायच्या जोगता हा विषय नाही आहे. तू फोनवर विचारू नको. मला एवढं सांग हा मेळ कसा काय एवढा तुनं म्हणजे फॉरेन इन्फॉर्मेशन काढली माहिती काढली हे कशी काय काढली बा तुनं. माझ्यानं कुठे माहिती निघत होती कुठे बा पण त्या मामा आजोबाची साथ घेतली मामाजी. हा तो आलता त्यानं माहिती काढली त्याच्या भाषानं त्यानं. हो अरे गड्या तो पैसे घेतल्याशी काम नाही करत भावा. हा का पैसे गिशी दिले कर तुला माहिती काढायची. अरे तो मामा आज भाऊ आहे. तो पैसे मागितलं खेट्ट नाही खाणार खायचा. नाही पैसे काही नाही घेतले त्याला नाही. खाली फुकट माहिती दिली. पण तो मामा आज दिली मला म्हणे कारण गड्याची ज्याने तुम्ही कोण नाही. तू सांगा ना काय स्टोरी आहे द्यायची तर. त्या गड्या तुला काय सांगू आता तू विचारूनच राहिला. सांगा ना हो सांगा. बरं तुला सांगतो आता थोडंसं भेटला की मग तुला पुरं सांगेन मी. त्याची दुश्मनी बाईसाठी आहे फक्त बाईसाठी. हो हा बाबा कोणती बाई आहे अशी हिरोईन किती डायरेक्ट खुनाखानी लोक कार्यक्रम. हाय एक चावड बाई. आता कसं तुला तो पुरा इतिहास सांगत नाही मी. घरी आल्यावर सांगेन तुला काय आता. हां चाल आता मला पुढची फिल्डिंग लावू दे. बरं लाव बा पुढची फिल्डिंग लाव कुठे बा. पण कसं मानाव कुठे आलं नाही पाहिजे बरं. हो मी कसं गावात नवीन बाहेर जाऊन येईल माणूस मा भोवती आपत नाही आली पाहिजे. त्याबद्दल तू काहीच टेन्शन नको घेऊ. हां काहीच नको टेन्शन घेऊ. हां चाल ठीक आहे ठेव मग. हो पण दिले गेला तू आता पाहिजे तू त्या प्रोजेक्ट कसा आहे. तर तुला जर जेलने भोगायला लागला तर मग तुला का हाई लेका मग मोतीराम नाही मग आता. हां तू लेका मा दोस्ताची खाजून राहिला मग तू गेला तू आता. चाल डॅनी तू चाल आता पहिले. ओ नातू रे नातू. हा बोला ना आबा काय म्हणता. काय गड्या नातू मग चालतं का दवाखान्यात पाहतं का गडी तब्येत कशी काय आहे तर. काही जाऊ नाही आपण दवाखान्यामध्ये. आपल्या म्हटलं कोण ऐकून राहिलं तर चालता. त्यांना मा भाऊ आहे गड्या मा जीव तुटून राहिला रे. पलंगावर पोळे लायला का चित्ता ना बोलत ना चालत साऱ्या वायरा लायला त्याले मा जीव तुटून राहिला. पैसे आहेत काय तुमच्या तर लायाने. पैसे असतील तर चला कधी. त्या गावातल्या लोकांनी जर पैसे मागितले कुठून देसा कुठून देसा. काय तीनचा घर देसान का त्याला. काय बा पैसे तर रुपये नाही आपल्या जवळ कुठून देशील बापा. पैसे नाही. मग पैसे नाहीत ना चुपचाप बसायचे. आपल्याला काय घेण देण नाही. आणि तसंही तो डंगरा आगाऊ कामं करीन डॅन्या बुडाया. तर आपण काय करता. आपण का त्याचं का दरवर्षी काय निपटेले जाता का नुसता.
भाऊ डॅन्या चावट आहेस ना तू, अगो आहेस तू, साऱ्या गावात अगो आहे तू, बदमाश आहे बदमाश. काय सांगू तुले, तो ऐकतच नाही ना, ऐकत नाही म्हणून अपत आली आहे. तो आता काय करशील? आता चुपचाप बसा, काय घेऊन देणे आपलं. कोणतीला येऊन राहिला मला, काल येऊन राहिला. येऊ दे. तर कसा मारला फेरफटका. बरोबर आता काय सांगू तुले, ते डॅनी होशाला म्हणतात बरं त्याला, हो होशाला म्हणतात. पण बोलत चालत काहीच नाही म्हणतात, तो जागेवरच आहे. पुरा पॅरालिसिस झाला म्हणतात त्या शरीराला पुरा. अरे बापा रे, हो आता म्हणजे हात बी नाही हलत, त्याचा पाय बी नाही हलत, फक्त मुंडीनं असं असं करते तो. हे करते पागलासारखा, असं सांगून राहिले बा. आता हा हातले आले, त्यांनी सांगितलं तसं. चाल बरं चाल, बाबू कसं करून राहिले म्हणतात, हे करून राहिलं, चल बरं पाहायला जाऊ आपण. हातपाय काम नाही करून राहिले म्हणतात त्याचे. अरे बाप, कशाला जाता तुम्ही विनाकारण तटीसा, घेणं ना देणं काय त्याची हागमूत करता काय. आता तू जाग्यावरच आहे, चालत ना हालत, त्याचे हातपाय हालत नाहीत, म्हणजे रोज त्याची गांडून आली तुम्हाला हागमूत करणं आली. त्याला कुठे ठेवता हो तुमच्या घरी झेंडू बा. नाही बापा, हे ते डंगराला कोण करीन बापा, ते कोणते ते चड्ड्या बदलून रोज हागीन लेखाचा चड्डी. हे बाबा आपण नाही करत त्याचं. अगो म्हणतो तुम्ही काही जाऊ नका, तरी सकाळी तू घेणार दे ना, अगोपणा काही करू नका, तर सकाळी जाऊन फायदा नाही. आता कसं या गावातल्या लोकांची चड्डा बदलून जीवा, तर ते कसं बांधतील तुमच्या गळ्यात, का तुमच्या घरचा माणूस आहे. त्यापेक्षा तुम्ही जाऊ बी नका, त्याचं तोंड बी पाहू नका. हे म्हणा तो काही करू तिकडे. नाही आपण काय एवढे रिकामी आवाज आहे ना, आम्ही नाही ना. नाही बाप्पा, तू ना आता कंडिशनच बेकार सांगितली तर काय जातं बाप्पा तटीचा. तिचे हातपाय काम नाही करू म्हणून जागेवर हातते मुतते, तर मग काय करा. का त्याचे काय ढुंगून पुशायला जा, काही ढुंगून धुयाला जा तटी आपल्या जण काही होत नाही बाप्पा. ना उचल नाकाचं नाताच्या भरोशावर आहे, मास्त जीवीच्या भरोशावर आहे. आज नाही म्हणते, करत नाही म्हणते, मी काय करू. पण आता कसं रातले लोक सुट्टी झाली घरी आणती तुमच्या आटीचा, तर कसं त्याला घरी नका ठेवता तुम्ही. ते तुम्हालाच करावं लागेल सर हागमुत्याची. कोणली ती लेंड साफ करीत, कोण त्याला दवा पाहिजे, कोण त्याला खाऊ घालीन चमच्यानं खावं लागते, नळीन टाका लागते, कोणाला माहीत आहे, कोण टोली ही अशी बरी आणती गावातली लोक. अटीसा का ठीक हेलाय काय, अरे हेट आम्ही नाही वागवतो फागत त्या इकडेच ठेवा म्हणा, तिकडेच. आम्ही काय करणार का एवढं सोपी आहे का, त्याचं कोण करीन डंगऱ्याचं. रिकामे धंदे तो करीन, आम्ही करावा त्याचं हागमोत. काय टप्प गावातल्या लोकांना आणते फक्त अडीसात त्या डंगऱ्याले, मग सांगतो. तेच म्हटलं, तुम्ही खंबीर राहायचा फक्त, गावातले लोक तुमच्याच गळ्यात बांधणार आहेत ते आता. असे बरे बांधतील ते, सांगतो त्याला मग कसं आहे तर. ठीक आहे बा, सांग ना, मला काम होतं. चला म्हणजे तुम्ही हो ये जमलं त्याला जाग लावू नका. हे काही वागायला तयार नाही. जमते करा, जमते ते. येणं जर नाही वागवला डेने तर मरतेच नाही, खाया पियाचं न्यायचं त्याचं कोण करी. हेच मेन आहे. हो गळ्या पाच जर बापा ते बोला आणतीन आपल्या अटी अशी बरं आणतीन ते अडीसा. हट हट टप्प. चला जेवण खाऊन करून चाल बाबा चाल. हो गुड बा, तुम्ही विचारत पुसत नाही राजा, डायरेक्ट आले की त्या पलंगावर जाऊन बसता बा. थांब ना बे, तू तुझ्या पैशाचा भुकेलास ना, तू पैसे घेत जा. 50 रुपये घेत जा 5 मिनिटाचे, टेन्शन नको घेऊ. तू कमाई कर. मागल्याची मला बोलायचा. पण तुमच्या 50 रुपयासाठी मला घरी जायला गेलं तर डॉक्टर आला तर मला घरी पाठवून देईन ना, तो मला लेकरं बाहेर ना घरी. काका मग निंद्या जाऊ बाबा मी वावरात, माझ्याने एक वावरातलं काम होत नाही. आम्हाला चूप बसतो, डॉक्टर काही नाही मला बोलते मागड्यासोबत. हो डॅनी तुला कोण मारलं, काय मारलं, सारा पत्ता लावला मी आता, सारं ओके. टेन्शन न घेऊ, फक्त तुला सुट्टी झाली की नाही आता, बस कांडच करतो त्याचं. कांड डायरेक्ट पोलिसच घेऊन जातो ना, त्या समोरच्याला जेलच डायरेक्ट. तुला मारलं त्याला. बुडा तुम्ही आले की नाही, बुडा हॅज करते बापा. हो बापा शांत झालं बुडा. काही होत नाही, तू टेन्शन नको घेऊ. मी अटी बसेल आहे ना, काही झालं तर मी जबाबदार आहे, टेन्शन नको घेतो. तू तुझं काम कर फक्त. डॅनी तू काही टेन्शन घेऊ नको, बरं टेन्शन नको घेऊ. बुडा मला घरी पाठवते, 100% घरी पाठवते. डॉक्टर मला काही ठेवत नाही, काढून देते, जबरदस्ती झाला करते ना बुडा. जदलो का बुडा पेशंट आहे, जदलो मी जातो घरी. डॅनी बोलणार आहे माझ्यासोबत, काही बोलणार जो नाही. अरे काही मी बोलत नाही, शांत. पण तुला सांगतो, तुला ज्यानं मारलं की नाही त्याचा बजेटच बसवतो. तुला फक्त सुट्टी होते. तू चांगला होईल लवकर, फक्त लवकर स्ट्रॉंग होईल तू, स्ट्रॉंग. मग दाखवू त्याला गावात गेल्या काय तर सायाचा भडवीचा कसा मारते, कसं काय करते पाहतो.
हो बुढे बा, लवकर होईन बुड्या सुट्टी, पण तुम्ही लवकर उठून उठा आणि चालले जा बा. कसं मा भोवती आपत आणसान जायची. तू गड्या मंदाच करतो हे नगर बोलू देत नाही माणसाली 2 शब्द. काय लग कम्प्युटर रे कसा असेल तू. चला मी तुला पुरीत भागा पण आता उद्या पो हा कम्प्युटर मला काही ऊल नाही देऊन राहिला. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहता त्या कोणती मजा पुढे काय त्याला जर जेल नाही भोगायला लागलं तर हाय मोतीराम नाही नावाचा. सांगा तुम्ही सजा काय द्यायला लागते तर कमेंट्स करून सांगा.